भाजप कार्यकर्ता आणि आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे। वनविभागाच्या भोसले विरोधात ॲक्शन मोडवर वनविभाग आले। हरिण शिकार प्रकरणातील आरोपी सतीश भोसलेच्या घरावर वनविभागानं कारवाईचा बडगा उगारला। शिरूर कासारमधील खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला। वनविभागाच्या गट क्रमांक 51 वर सतीश भोसलेनं अतिक्रमण करून घर बांधलं होतं। त्या प्रकरणी वनविभागाच्या वतीनं गुन्हा दाखल करून या जागेसाठी मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली होती। मात्र खोक्याकडून मालकी हक्क दावा दाखल न झाल्यानं वनविभागानं सतीश भोसलेचं घर पाडलं। वनविभागाच्या जागेवर घर बांधल्यानं आता त्याच्या घरावर कारवाई करण्यात आलेली आहे। सतीश भोसलेवर या अगोदर देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते आणि आता त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। एकीकडे सतीशचा ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर बीड पोलीस हे त्याला प्रयागराजहून महाराष्ट्राकडे घेऊन येत आहेत, तर दुसरीकडे वनविभागाच्या गट क्रमांक 51 वर त्यानं हे घर बांधल्यानं आता वनविभागाकडून हे घर पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या शिरूर कासारमध्ये याच घरी आपण बघतो की वनविभाग कारवाई करतोय। घरातलं साहित्य बाजूला काढलं जात आहे, पण आपण बघताय की आदिवासी कुटुंबातून असलेल्या सतीश भोसलेच्या घरी हे साहित्य त्याचं विशेषतः जे काही कोंबड्या आहेत त्याच्या घरची माणसं सुद्धा बाहेर बसलेली आहेत आणि अगदी बुलडोझर लावलं जात आहे। खरं तर एक नोटीस दिली होती वनविभागाने यापूर्वी सतीश भोसले याला जे काय अतिक्रमण केलेलं हे घर आहे ते घर काढण्यासाठीची नोटीस देण्यात आली होती। मात्र सतीश भोसले याने ते घर काढलं नाही आणि म्हणून आपण बघतोय की या ठिकाणी जी कारवाई सक्तीची कारवाई केली जाते आहे। ही नोटीस ही घरावर लावलेली आहे, ज्या नोटीसद्वारे या घराला अवगत करण्यात आलं होतं, कुटुंबातल्या सदस्यांना अवगत करण्यात आलं होतं की या ठिकाणी कारवाई केली जाऊ शकते जर अतिक्रमण काढण्यासाठी आलेले जे काही वन विभागाचे कर्मचारी आहेत। आपण बघू शकताय की या ठिकाणी कर्मचारी आहेत जे या ठिकाणी कारवाई करतायत। अगदी 2 तासापासून मागच्या कारवाई सुरू आहे। अशा प्रकारचे बुलडोझर या ठिकाणी लावून या ठिकाणी कारवाई होते आणि ही कारवाई वन विभागाचे अधिकारी करतायत। यापूर्वी सतीश भोसले यांनी या ठिकाणी अतिक्रमण केलं होतं आणि अतिक्रमण केलेली ही जी जागा आहे ती खाली करण्याचं काम ही वन विभागाचे अधिकारी कर्मचारी करतायत। खरं तर प्रश्न उपस्थित होतोय की सतीश भोसलेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे कर्मचारी आता का कारवाई करतायत? नोटीस देण्यात आली आहे, ती सुद्धा गुन्हा दाखल झाल्यानंतर देण्यात आली आहे। आतापर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना हे अतिक्रमण दिसलं नाही का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय की हे अतिक्रमण रस्त्यालगत केलेलं होतं, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला हे दिसत होतं, तरीही ही कारवाई आताच का केली जाते असा प्रश्न मात्र उपस्थित होतोय। गोविंद शेळके, एबीपी माझा, शिरूर कासार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।